की आपल्याला देवाच्या वचनांची ओळख असणं फार महत्त्वाचं आहे। देवाची वचनं सरळ आहेत, पण पटकन ती ध्यानात येत नाही, कारण ती पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेली आहेत। आणि म्हणून तिला वाचताना, तिला समजताना आणि तिची उकल होत असताना पवित्र आत्मा आपल्यासोबत असणं गरजेचं आहे। नुसतं बुद्धीच्या जीवावरती आपण देवाची वचनं समजूच शकत नाही। असे किती विद्वान होऊन गेले ज्यांनी बायबलची PhD पण करून ठेवलेली आहे, पण साध्या सोप्या समीकरणांची, आध्यात्मिक समीकरणांची उकल सुद्धा त्यांना झालेली नाही। म्हणून बायबलमध्ये लिहिलंय, येशू म्हणाला, ज्ञानी आणि विद्वान यांच्यापासून लपून ठेवून त्या अद्भुत अशा गोष्टी तो आपल्या बाळकांना प्रगट केल्या। बाळक कोण? जे निरागसपणे त्याचा शोध घेत आहेत। बाळक कोण? जे नम्र हृदयाचे होऊन परमेश्वराचा धावा करतायत। बाळक कोण? जे आपला पापी जीवन आणि पापाचा आनंद सोडून परमेश्वराच्या राज्यामध्ये सात्विकतेचं जीवन जगून, मग भले दुःख भोगायला लागलं तरी ते तयार, अशा लोकांना परमेश्वर स्वर्गाच्या राज्यातून ज्ञान, बुद्धी, समज, सहायता प्रगट करत असतो।